सांगलीचा फॉर्मच्या माहितीचा बनवला अशा पद्धतीनं उद्याचं आमचं नियोजन मार्गाने देवेंद्रजींचा राहणार आहे. एकंदरीतच उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. कधीमध्ये ते आपल्या एप्रिल महिन्यामध्ये इतकी उष्णता पाहायला मिळाली नव्हती, परंतु तीव्रता जरा जास्त असेल त्याच्यावर सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही स्थानिक कुठल्या काही प्रश्न महत्वाचे असतील तर तेवढ्यापुरतं त्याचा उद्योग आम्ही महायुतीच्या वतीनं ही निवडणूक मतदारांना नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे का राहुल गांधींचं नेतृत्व पाहिजे अशा प्रकारची निवडणूक आहे आणि त्यावर मतदारांनी त्यांचा निर्णय घ्यायचा. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. विनंती करणं हे आमचं काम आहे. त्यांना जाऊन भेटणं हे आमचं काम आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे आमचं काम आहे. परंतु फायनल काय करायचं ते ठिकाणी करतील. आता या निवडणुका होत असताना दौरे पण पंतप्रधानांचे चालू आहे, मोदींचे चालू आहे, इतर मान्यवरांचे चालू आहे, पटेल आहे. पहिल्या टप्प्यात मतदान मला वाटतं 19 तारखेला सगळे विदर्भातल्या गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि तुमचं नागपुराचे सगळे तिकडचं मतदान आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्या टप्प्याच्या सगळं पाहायला आमची एकच भूमिका आहे. आज विरोधकांकडे कुठला मुद्दा राहिला नाहीये. विकासाच्या बद्दल ते मोदी साहेबांच्या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काही वेगळं बोलू शकत नाही. आणि काय नेहमीचे मुद्दे तर जास्त यांच्या जागा निघून आल्या तर संविधान बदलतील, जास्त जागा निघून आल्या तर शेवटचीच निवडणूक होईल, जास्त जागा निघून आल्या तर घटनेमध्ये काही बदल करतील, असं काहीतरी विशेषतः आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम. तसंच आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये की बाबा हे लोक आल्यानंतर कुठेतरी अल्पसंख्याकांवर अन्याय होईल, त्यांना इथनं बाहेर काढलं जाईल, असं काहीतरी धातूमातूर मोठा नाटा प्रचार केला जातोय आणि तशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत. सोशल मीडियाला पण तशा पद्धतीनं सांगितलं जात आहे. आम्ही एकमेव महायुतीने डोळ्यासमोर ठेवलं आपल्या महाराष्ट्राचा विकास, त्याच्याकरता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काही अशा प्रकारचा निधी आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आणता येईल तो प्रयत्न करणं आणि आपले केंद्र सरकारच्या अडचणीतले असणारे प्रश्न हे व्यवस्थितपणे ठराविक काळामध्ये पाठपुरावा करून ते मार्गी लावणं अशा पद्धतीची ही आमची निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आहे आणि त्याच्यातनं सगळे आम्ही त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एकमेकाच्या विरोधात होतो, परंतु भावकीचं काही भांडण नाही. हे देशाचं भवितव्य ठरवणारी पुढच्या पिढीचा त्या ठिकाणी दिशा दाखवणारी ही निवडणूक आहे. म्हणून त्या निवडणुकीला आग्रह वेगळं अशा प्रकारचं महत्व उमेदवारी न मिळाल्यामुळे दुष्काळ सुरू झालेली आहे. कालपर्यंत आपल्या महायुतीत असणाऱ्या उत्तराव कार्यक्रम आज शरद पवार यांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी मोठे पाटलांचा प्रचार करण्याची निवडणुकीमध्ये प्रत्येकाला तुम्ही काय करावं जसा हे काय आत्ताच चाललंय असं नाही. कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं, विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं. ही निवडणूक आहे. प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणूक करत असते. त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं असेल. मंत्री माहिती काम झाल्यामुळे दापोली आणि गोव्याच्या मंत्री पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याचा फटका आपल्या सुरेंद्रला बसू शकतो. यामध्ये राज ठाकरेंचं त्यांनी निर्माण केलेला पक्ष आहे, त्यांनी बांधलेला पक्ष आहे, त्यांच्याकडे बघून ते कार्यकर्ते मनसेमध्ये गेलेले आहेत, त्यांना मानणारा एक मतदार आहे. त्यामुळं उद्याच्याला काही निर्णय जरी झाला तरी राजसाहेबांचा मेसेज गेला, विरोध गेला किंवा कोणी ते समजून सांगायला गेलं तर ते लोक ऐकू.
तिथे आता काळाची निवडणूक आम्ही त्या संदर्भात मागच्या ज्या जागा त्यांनी लढलेल्या होत्या त्या साधारण त्याला द्यायच्या अशा पद्धतीने ठरलेलं होतं. तिथं सिटी खासदार आहे, एखाद्या सिटी खासदाराला तिथं बसवणं थोडस अडचणीचं ठरतं. कारण आमची आता महायुती झाली, त्यावेळेस युती होती, त्यावेळेस थोडं बघा सगळ्यांना दोन पावलं पुढे मागं साकायला लागतं. रामावरून दादा राजकारण केलं जातं, राम पाटोळ्यांच्या मागे नसतो असा आरोप संजय राऊतांनी केलेला. त्यांच्या सगळ्याच उत्तराला सगळ्याच प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बांधली पडली. त्या गोष्टीला दादा पुरंदरची नाराजी काढण्यात आपण यशस्वी दिसतात, दोनची नाराजी काढण्यात आपण यशस्वी दिसतात, परंतु इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर झाली का? हो झाली. तुला स्टॅम्पवर मिळून का मी आमच्या लोकांची नाराजी झाली आहे. दादा काल साहेबांची सभा झाली इंदापूरमध्ये, बोलताना रोहित पवारांनी म्हणाले की 2021 साठी दादांची पावले धाराशिव आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता भाजपमध्ये येता आणि पुढे जाऊन मी देखील भाजपमध्ये येतो. तुम्ही मला किती वर्ष ओळखतो? मी असा वागणारा, असा बोलणारा, असा कृती करणारा माणूस आहे, असा मी माणूस नाहीये. हे इलेक्शन मध्ये काही काहींना आता आम्ही मूळ राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे काही काहींना वेगवेगळी संधी मिळायला लागली. त्यांना आता आकाश खिन्न वाटायला लागलं, आपण फार मोठे पुढारी झालं असं वाटायला. त्याच्यावर त्यांच्या कुणाच्या वक्तव्याला उत्तर द्यावं असं मला वाटतं. आपण त्या संदर्भात आहे की काल तुम्ही असं बोलला होता की पहिला फॉर्म भरायला यायचे त्यानंतर शेवटच्या सभेला यायचे. आतापर्यंत आता गावोगाव फिरायला लागते असं ते म्हणाले. तेव्हा ते रोहित पवार असं म्हणतात की अजितदादा हे राज्याचे नेते होते, पण आता ते बारामती सोडून कुठे सभा घेताना दिसत नाही. बारामती तिकीट मी कुठं जावं हा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळं आमच्या तुम्ही पत्रकार मित्र ते घरात आणखीन त्याच्यात ते लोकांचं त्याच्यात त्याला त्याला लागला, माझं मला लागलं. त्याच्या उत्तराला मला काही फार महत्व द्यावं असं वाटत त्याने उपस्थित केलेला प्रश्न. दादा पवार साहेब शेवटची सभा करत असतात, परंतु आता ते आपल्या जवळच्या मित्रांना भेटत आहेत. चंद्रराव तावडे यांना भेटते, काल तावडे यांना देखील भेटते आणि त्यांना पाटील आपण सभा होताना भेटते. लोकशाहीमध्ये कोणी कुणाला भेटावं आणि कुठं सभा घ्याव्या या प्रत्येकाला मुभा आहे. ती आपल्याला संविधानाने दिलेली, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली. त्याच्यामुळं त्यांना तसं वाटलं म्हणून तसं करतात. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं. माझा आणि सीओटने एक सर्वे केलेला आहे. अर्थात निवडणुकीच्या आधीचा सर्वे त्यासाठी आपल्याला एक जागा तो सर्वे आहे, रिझल्ट काय लागतो आता आपले सत्य भाऊ कधीवर बोलणार आहे, परंतु गावच्या एका सभेमध्ये बोलताना बोलून गेले आणि नंतर ते परत आता प्रचारामध्ये दिसलो नाही आणि तिथं भाषण करताना दिसणार. त्यांना प्रश्न बसला आपण आपल्याकडे तिथे बोलणं गेलं. माझी त्याची भेट झाली नाही. ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस आपला प्रश्न जरूर मी त्याला विचारेन आणि पुढच्या वेळेस तुझी माझी भेट होईल त्यावेळेस एकंदरीत राज्यात दुष्काळाची परिस्थिती झालेली, पण सरकार त्यावरती गांभीर्याने विचार करत नाही असं सातत्यानं आरोप केला जातात. आज सरकार म्हणून एकत्र देवेंद्र फडणवीस मी आम्हाला आचारसंहिता करून करण्यात लागलं आहे. त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहेत. बारामतीमध्ये मध्ये कलेक्टर पण काही येऊन बैठका घेऊन गेले. अलीकडे याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुम्ही कुठं काय चाललंय याची माहिती घेऊ शकता. बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते करतायत. चारा डेपोच्या बद्दल पण मागणी आहे, ती पण लवकर द्यावी अशा प्रकारचे आपण प्रयत्न करतो. केंद्राचा पण निधी त्याला आलेला येईल, त्याबद्दल कुठली काळजी नाही. त्याच्यामुळं आचारसंहिता लागणार हे गृहीत धरून त्याच्याबद्दल जी काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे. प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर जवळ आहे की
निवडणुकीची पण जबाबदारी अनेकांच्यावर दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले आहे त्याच्यावर पण मात करून त्यांना तिथं लोकांना मदत करायची असते. दादा राजेंद्र पवारांनी आरोप केलाय वाढती वाढतं म्हणजे स्वयंपाक एकट्यानेच केलेला नाही. नाही कधीच एकटा आषाढी स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे सवंगडी लागतात परंतु आचारी किती मीठ टाकायचं किती तिखट टाकायचं तो आत्ता एकटाच आचारी करतो आणि मग त्याला टेस्ट येतो तो वाटतो. आता महायुतीला 48 किती जागा मिळतो. आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या बाबी राहिलेल्या आहेत. माझे आज देवेंद्रजींची मीटिंग होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आता मतदान होत आहे तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतं. आणि प्रभूंशी पण बोललो इतर पण सरकारांशी बोललो. आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं कदाचित तो वाढला असेल. मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यावरच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी पण प्रत्येक पक्ष प्रत्येक म्हणजे आघाडी आणि युती आणि इतर पण काही राजकीय पक्ष उभे आहेत ते आपापल्या परीनं मतदारांची कशी गोळाबेरीज करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असला पाहिजे जाहीरनामा असला पाहिजे वगैरे त्या गोष्टी चालल्या. अमेंडमेंट करावं लागते तुम्ही मी जवाहरलाल नेहरूंच्या पासून आतापर्यंत 106 वेळा अमेंडमेंट छोट्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या प्राईम मिनिस्टरशिपच्या काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्का लावलेला. मराठा आरक्षण बद्दल काय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधी 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला ज्यांच्याकडे पूर्वी सर्टिफिकेट आहे त्यांना दाखले देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याची अंमलबजावणी झाली. एकनाथ शिंदेनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीने लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालले. सरकारच्या काळात महागाईचं प्रमाण वाढलं असं चित्र दाखवलं जाते योग्य वाटतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर अवलंबून आहे. कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढल्या तर जास्त भाव येतात. ते आजच नाही मागे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती तुम्हालाही माहिती. उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत विजा मार्केट जे आहे आपल्या शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेलं आहे इंडेक्स हा वाढत चाललेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती इंडेक्स किंवा शेअर मार्केट केव्हा वाढतं ज्यावेळेस लोकांच्याकडे पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात. तर तसं जर विचार केला तर तुम्ही पण नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित चालेल. जलजीवनची पाण्याची योजना राज्य सरकार राबवत नाही. जलजीवनची पाण्याची योजना केंद्र सरकारला 50% ते देतात आणि 50% त्या त्या राज्यात एकही पूर्ण नाही आणि ठेकेदाराने 80% लोकांना पिण्याच्या पाण्याचा आचारसंहिता संपल्यानंतर आपण जी काही गोष्ट सांगितली त्याच्या खोलामध्ये जाऊन केंद्राचा पालन प्रक्रिया नात्याने निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल. वेळ पडली तर स्क्वॉड पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल. जर कोणी दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्याने नियमाने ऍक्शन घेतली. संजय राऊत संदर्भात एक प्रश्न तुम्ही आता संजय राऊत संदर्भात एक प्रश्न आहे. नागपूरला संजय राऊत असं म्हणाले की
अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत, त्यामुळे ते सौदा करतील. देश देखील व्यापारी चालवत आहे आणि त्याचे जे अजित पवार आहेत. मी आपल्याला सांगतो, त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात स्वारस्य नाही. ते रोजच काहीतरी नवस्त बहुवा चालला, रोजच आम्ही त्याच्यात उत्तर द्यायची. आम्हाला तेवढंच काम नाही. त्यांना रोजच ते बोलबोल करायची काम आहे. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कसा वापरावा तो त्यांचा. मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स. दादा, तुम्ही या मतदारसंघाचे खासदार होता, त्यानंतर ते खासदार रेल्वेचे प्रश्न, नॅशनल हायवेचे प्रश्न, 20 वर्षांचे प्रश्न जसे ते इंडियन सरकार होतं त्याच्या आधी काँग्रेस सरकार होतं, फक्त पाठपुरावा होते, भेटीगाठी होतात, सुरू केलेलं नाहीये. तुम्ही आता तुमच्या गेले करा, तुम्ही काय विजन वगैरे मी त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं, खाली बोलत असताना डॉक्टर्स आणि आमच्या वकिलांना, एक तर मी खासदार होतो 3 महिने, गेलो शपथ घेतली, त्याच्यानंतर इतर शपथ घेतली राज्यमंत्रिपदाची. खासदार तरी इथं असलो तर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात सुधाकर नाईकांच्या राज्यमंत्री होतो. विविध जजींनी सांगितलेलं होतं की अजित फक्त विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू त्या ठिकाणी यायचं, तुझं राज्यामध्ये काम चालू शकत. आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि निघून आलो. त्यावेळेची राजकीय परिस्थिती तशी घडली, त्यामुळं राजीनामा द्यावा लागला. उलट त्या 5 वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला 3 लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं. माझ्या वेळेस, पवारसाहेबांच्या वेळेस, बाबासाहेब टिपेंच्या वेळेस असं ते घडलेलं होतं, एक फॅक्ट आहे. पण आताचे जे प्रश्न आहेत, मगाशी राहुल वगैरे आम्ही सगळे तिथं उत्तर काढली. तेव्हा मी सांगितलं, आम्हाला मोदी साहेबांचं मजबूत सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्काने ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वे मंत्री, आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय ते रेल्वे मंत्र्यांच्या हक्काने देतील. रेल्वे मंत्र्यांना सांगायचं, रेल्वे मंत्र्यांकडनं थोडस जी गती पाहिजे ती नाही मिळाली तर मग ती ऑफिसला सांगून ते करून घ्यायचं. आणि तुम्हालाही माहिती की गेले 30-35 वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला बसणाऱ्यांना विचारा की हे आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि कशा सुधारणा होत गेल्या, दर 5 वर्षाला त्याच्यात भर कशी पडत चालते हे तुम्ही तिथं विचारा. तशा पद्धतीनं आम्हाला कामाचा अनुभव आहे, आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये विकासाचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्यात झोपून दिल्यानंतर जनतेलाही बरं वाटतं, समाजालाही बरं वाटतं. तशा पद्धतीनं मी या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या खासदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न, महायुतीच्या खासदारांच्या वतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न करील. मतदारांनी त्यांना चांगल्या मताधिक्याने जय केला. इंदापूरमध्ये असं म्हणाला जसं आम्ही निधी देतोय तशाच पद्धतीचं मतदान करा किंवा त्याचा प्रश्न दाखवा म्हणजे आम्हाला निधी द्यायला बरं पडेल, नाहीतर हा का करतात. यावरती अमोल कोल्हे असं म्हणतात की हा लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि अशा पद्धतीचं मीच सांगितलं त्या जनतेचा पैसा आहे. आता पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला, त्याच्यात चुकीचं काम होत असेल तर त्याचा पैस सरकारने लागलं पाहिजे. तुम्ही बारामतीमध्ये बघता सकाळी 6ला आम्ही पाहणी करत असतो आणि काम दर्जेदार होण्याच्या करता प्रयत्न करत असतो. आम्ही आव्हान केलेलं आहे, हे आमचं आव्हान आहे. ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे, तो शेवटी मतदार राजा आहे. त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही. आता उगीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्या ठिकाणी तुम्ही करतात. हा आमचं त्यांना आव्हान आहे की उद्याच्याला चांगल्या पद्धतीनं, उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता, तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादक खुश होऊन तुम्हाला थोडस त्याला समाधान वाटलं की तुम्हाला होऊन घेतो ना, तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग करणं किंवा काही नाही. अनेकदा वेगवेगळी सरकार सांगतात ना किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू. तसं मी म्हटलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू. मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती, ते तर उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं बाकी काही.
आता आपण पालकमंत्री आघाडीच्या काळात होता, आता महायुतीच्या काळात पालकमंत्री हा आहे. शेवटचा हो. आता 2 शहरात आणि तालुक्यात त्यांची सुविधाच नाहीये. पालकांनी सुद्धा मांडलेले आहेत, त्याचे पाठपुरावा करत आहे. पण जे अधिकारी आहेत ते सुद्धा ऐकत नाही. बेसिक म्हणजे कुठे आहे 2 शहरात देखील स्वच्छता आहे आजच्या घडीला. क्रीडा संकुलाला लाईटचे 6 मोठे ग्रुप आहेत. त्या संदर्भातलं टेंडर झालेलं आहे. मधल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 वर्ष थांबलेल्या आहेत, 2 वर्ष होऊन गेलेली आहेत. ओबीसीचं महिलांना पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. फक्त ओपन मागासवर्गीय आदिवासी महिला पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत होतं. हा ओबीसीच्यावर अन्याय होता, म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली. तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्या आणि निधी देण्याचं काम हे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय करतात. निधी पाठवलेला आहे, त्याच्या संदर्भात टेंडर निघालेले आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काम सुरू होईल. आता मी सांगते 80,000 लोकसंख्या आपल्या शहर आहे. कडकडे पुणे गेली 20 वर्ष मागणी होते, कडकडे पुण्यासाठी जागा मिळत नाही. लोकसंख्या वाढत चालली, पाठवण बिल्डिंग आहे त्याच्या वाक्यावरून चालणार आहे. दिवसांनी 1 वेळ पाणी या संदर्भामध्ये आपल्याला फक्त मध्ये नाही, लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि मग शेतीचं पाणी पहिला द्यावं लागतं आणि त्याच्यात मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते. म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले. त्याच्यात मुंशीचं पाणी, तर मुंशीची उंची वाढवणं, धरणाची, अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत, समाविष्ट आहेत. आपल्या इथे एका बाजूला शहराला पूर्णपणे नदी आहे, तिथं वाढायला कुठलाही अधिकार कुठलाही चान्स नाहीये. इकडच्या बाजूला SRP त्याच्यामध्ये आहे, त्याच्यावर तिथेही वाढायला मर्यादा आहे. तर त्याच्यात आम्ही समजा एका बाजूला रेल्वे हे सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन देवेंद्रजींना कन्व्हिन्स करू की बाबा SRPची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता, सार्वजनिक काही कामं करण्याच्या करता आपल्याला त्याच्यातली काही घेता येईल का, आणि त्याच्यामधल्या SRP ला लागून असणारी दुसऱ्या बाजूची जमीन ऍडिशनलची SRP ला पाहिजे असेल तर ती ऍक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे. परंतु ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजांचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल. आणि माझं स्वतःचं मत आहे त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग निघू शकतो. आणि आताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौडची लक्षामध्ये घेता हाच मार्ग मी आता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला सर्वोपाय नाही. तर त्याबद्दल आम्ही राहुल, मी आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलू. तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलू की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या SRPच्या जमिनी कुठं शासकीय कामाच्या करता, हे नगरपालिकेचं काम तरी ते शासकीयच असल्यासारखं आहे, तर ते आम्ही बघू. मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या त्या आपण घेत असतो, देत असतो. जसं यशोदाला 100 एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना, दौंड मध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा आपण दिली ना. त्यामुळं तुम्ही म्हणताय तर 100% या मताशी मी सहमत आहे. तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते टाउन प्लॅनिंगला सांगून या कामाचं आरक्षणच टाकायचं, म्हणजे त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमिक सेक्शनच्या करता आता 3 कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय. त्याच्यात किती घर असतील किंवा इतर ज्या गरजा असतील, उद्यान असेल, क्रीडागर असेल किंवा जी गरज खऱ्या अर्थाने आपल्या दौंड शहराला आहे. दौंड शहर तसं कॉस्मोपॉलिटन शहर आहे, एक मिनी भारत म्हणूनच या शहराकडे बघितलं जातं. इथं आमचा मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, ओबीसी समाज आहे, सगळ्या प्रकारचा समाज आहे. त्याच्यामुळे त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला तरुण पाहिजे नाही. आम्ही हे करू. धन्यवाद.